वेलकम बॅक गाईज. आय एम निमेश चॅनल, भाड्याने दिलेले चॅनल. मी तुमचा लाडका पंकज पाटील, छोटा यूट्यूबर. तर तुम्ही गेल्या टाईमचा ब्लॉग बघितलाच असेल. तो ब्लॉग होता जव्हारवर. तर तो ब्लॉग माझ्या एका मित्राने बघितला आणि मला सांगितलं की मी सुद्धा तुझ्या जोडीला यायला तयार आहे. तर मी त्याला बोललो आता सध्या मी बाईक घेणार नाही. तर तो बोलला की दुसरे कुठेतरी चल. तर मी त्याला बोललो, मी सजेशन दिलं की ट्रेनने जाऊ. तर ट्रेनने जाण्यासाठी मी त्याला एक सजेशन दिलं, ते म्हणजे माथेरानचं. तर तो बोलला की माथेरानचा हा ब्लॉग आहे, माथेरानचा ट्रिप हा मी स्पॉन्सर करणार आहे. तर हा ट्रिप असणार आहे, ती स्पॉन्सर असणार आहे आणि तो सुद्धा माझ्या मित्राने केलेले आहे. सो लेट्स गो गाईज टू माथेरान. दादरवरून रेल्वे स्टेशनला आल्यावर इकडून सरळ जायचं आहे, आपल्याला टॅक्सी मिळते. तर मित्रांनो, माथेरानसाठी आम्ही टॅक्सी बुक केली. टॅक्सीवाले काका धावतात कशाला काय माहिती. तर ही आम्ही टॅक्सी बुक केली आहे. तर मित्रांनो, आमचे टॅक्सीवाले काकांनी आमचे पर पर्सन 100 रुपये घेतले आणि आम्हाला मेन माथेरानच्या गेट जाऊन सोडलं आहे. इकडून आपल्याला माथेरानसाठी 50 रुपयाचं तिकीट काढायला लागणार आहे. हे आहे मन लॉज स्टेशन आहे. इकडे आपल्या ट्रेन येतात. जो थोडा रूमचा इश्यू झालेला, आम्हाला रूम नव्हतं भेटत, मग एक काका भेटले, ते आम्हाला रूमपर्यंत नेणार आहेत. बघूया आता रूम कसं आहे. तिकडे धुकंसुद्धा आलेलं आहे. सध्याचे वाजले आहेत 4 वाजायला आले आहेत. 4 वाजले तरी धुक्क पहा. मित्रांनो, मी 2 किलोमीटर चालून आता रूम जवळ पोचलेला आहे. बघूया रूम कसे आहेत, काय आहेत. इकडे जाणार होतो, तिकडलं कॅन्सल केलं आणि हे काका दिवासारखे आले आमच्यासाठी. रूम पण सस्त्यामध्ये झाला आहे आमचा. हो गल्ली जायला लागले आज.
फायनली रूम भेटल्यात. सिटीवरून जायला लागले. तर मित्रांनो आम्हाला एक रूम मिळालेला आहे. रूमच्या साईडचा बाहेरचा बॅकग्राऊंड बघा. सो गाईज आमच्या रूमच्या बाहेर थोडी माकडं आहेत. तर मित्रांनो आम्हाला रूमचं थोडं हे जेवण थोडं महाग पडणार होतं म्हणून आता आम्ही मार्केटला चाललोय जेवण आणण्यासाठी. काहीतरी लटरफटर भेटेल म्हणून थोडं 1.5 किलोमीटर चालत जायला लागणार आहे. एक थाली आम्हाला तिकडे 300 रुपये बोललेला. त्याच्यापेक्षा आम्ही चायनीजवर नाही तर दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ आणि तिकडे ते 300 रुपये थालीमध्ये आम्ही 2 थाल्या घेऊ. थोडं आवडत काय थोडी मेहनत घ्यायला लागणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही मार्केटला पोहोचलो आहे. मार्केटमध्ये काय भेटतंय बघूया. बोंबील फ्राय, पापलेट फ्राय, याच्यातलं काय नाही घ्यायचं मिळत. सर्व चिकनचंच घ्यायचं आहे. श्रावण उद्यापासून चालू होणार आहे म्हणून. दुकानं खूप आहे तिकडे. सलून वगैरे वरती आहेत. जी पाहिजे ती दुकानं आहेत. तर मित्रांनो तिकडे पाऊस पडत होता म्हणून मला व्हिडिओ काढता नाही आले. हे आणलं आहे आम्ही जेवणासाठी. लॉलीपॉप, राईस आणि हे दिले काहीतरी 270चं चिकनचं 2 पीस आहेत आणि 3 रोट्या आहेत आणि थोडी ग्रेव्ही दिले आणि कांदा. इकडे माथेरानला येताना थोडं बजेट जास्तच करून या कारण की इकडे बजेट ठरवून नका येऊ. थोडे पैसे जास्तच घेऊन या. हे सर्व मला स्पॉन्सर आहे म्हणून. गुड मॉर्निंग गाईज. मला नाही वाटत नाही की आम्हाला आज व्हिडिओ काढायला भेटतील कारण की पाऊसच इकडे एवढा लागलाय ना. रात्रीपासून पाऊस चालू. तर आम्ही आता रूम सोडत आहे. रूम पाहू शकता तुम्ही. टी व्ही वगैरे आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर मी याचा नंबर व्हिडिओमध्ये टाकून देईल. कार्ड पण आहे ते सुद्धा टाकून देईन. 2 नंबर आहेत. 2 रूमचे आहेत ते मी तुम्हाला देईल. पाऊस खूप लागला आहे. बघू आम्हाला व्हिडिओ वगैरे काढायला भेटतात की नाही ते. तर आता आम्ही चाललेलो दर्शनासाठी. गणपती बाप्पाचं मंदिर आहे इकडे. मित्राचा बर्थडे असल्यामुळे थोडं सकाळी दर्शन घेणं बरं. पाऊस पडतो तरी पोरं काही इकडे फिरायचं सोडणार नाही. माथेरान प्लेसच अशी आहे तिकडे आल्याशिवाय फिरल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो आपल्याला इकडे एक मित्र मिळाले आहेत. त्यांचं नाव आहे प्रिन्स. हे आपल्या जोडीला असणार आहेत आणि आपल्याला इकडे काय काय प्लेस आहेत ते दाखवणार आहे. सो आम्ही त्यांच्या जोडीलाच चाललो आहे. पुढचा पॉईंट कुठला आहे? वेस्टिस पॉईंट. तिकडे जाणार आहेत. कोणच आहेत आम्ही याच ठिकाणी चाललो आहे. इको पॉईंट इकडे आहे. सनसेट पॉईंट इकडे आहे. आम्ही इको पॉईंटलाच चाललो आहे. सनसेट पॉईंट कारण की सन दिसणारच नाही आता. इकडे 2 रस्ते आहेत. या साईडला आहे आणि या साईडला. आपण मेन रस्त्याला जाणार आहेत. कच्चा रस्ता नाही पकडायचा म्हणजे आपल्याला. हां मित्रांनो आम्ही इको पॉईंटला पोहोचलेलो आहे आणि हा आहे इको पॉईंट. बघू शकता
आम्हाला पाय सांभाळून टाकायला लागतं. तिकडे पाऊस आहे तर सर्व तो पॉईंटला काही दिसत नाही, नुसतं धुकंच आहे. थोडं दुःख चाललंय. धुक्याच्या बाई काही दिसत नाही, पूर्ण धुकं झालेलं आहे. शुक्रवार आहे तरी पब्लिक बघा. तो विचार करा संडे असल्यावर किती पब्लिक आहे. आता आलो आहे मी किंग जॉर्ज पॉईंटला. प्रिन्स भाईने घेऊन आले आहे आम्हाला. कुठे कुठले आहेत म्हणून जरा आम्हाला आधार भेटलेला आहे, नाही तर आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं पॉईंट पुढे. किंग जॉर्ज पॉईंट. मित्रांनो, प्रिन्स भाऊ आपल्याला काही माहिती सांगणार आहे. म्हणजे हे काय कसं डेव्हलपमेंट झालं आहे, काय झालं आहे, सर्व माहिती सांगणार आहे. तर बघूया आपण काय सांगतात ते. प्रिन्स भाई, इकडे कसं डेवलपमेंट झालं ते सांगणार का तुम्ही? ये माथेरान हिल को सबसे ज़्यादा फेमस होने में सबसे बड़ा आपका एल&टी ब्रदर्स का. एल&टी ब्रदर्स आपको पता रहेगा, उनकी कंपनी है बहुत बड़ी. वो यहाँ पे आके स्टे किए थे 1 महीना, तो उनको बहुत अच्छा लगा. तो उन्होंने यहाँ की वजह से, यहाँ रहने की वजह से, उनको अच्छा लगने की वजह से उन्होंने यहाँ पे अपनी कंपनी खोली और यहाँ पे अपना ये डेवलपमेंट मतलब अपना इन्वेस्ट यहाँ पे किया और बहुत से पैसे उन्होंने भी इधर यहाँ पे भी लगाए हैं. मतलब पूरा 100% उनका है कि नहीं, उनके मोस्ट ऑफ जो है यहाँ के लोकल लोग का किया हुआ है, गवर्नमेंट के भी हाथ है, और 10-5% बोले तो एल&टी ब्रदर्स के भी है. अच्छा. अभी ये अपना एल&टी ब्रदर्स का इधर कुछ है कि नहीं है? मतलब उनका कुछ सिर्फ इन्वेस्ट है, उनका कुछ मतलब प्रॉपर्टी कुछ नहीं है, सिर्फ उनका इन्वेस्ट है. तो अभी ये सब लोकल का है? हाँ, ये लोकल और गवर्नमेंट के हेल्प से बना. अच्छा. और ये कितने साल पे आए थे? ये मेरे ख्याल से कुछ 90s में आए थे. एक्झॅक्ट ईयर नाही मेरे को याद है, पण 90s में आए थे, 2000 से पहिले के. अच्छा. ठीक. मित्रांनो, ही होती प्रिन्स भाऊने सांगितलेली माहिती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुम्हाला घोड्याची राईड करायची असेल तर इकडे एक घोड्याचे 700 रुपये लावतात 1 तासासाठी. तर मी एक सजेशन देईन तुम्हाला की तुम्ही चालतच ट्रॅकिंग करा, आणखी एक घोड्याचे 700. एक मिनिट. दिस इज अ वॉटरफॉल खाली आहे. ही चायची नदी आहे. इकडे माकडे खूप आहेत. जर आलेत ना तर सांभाळून राहा माकडांपासून. जर घाबरले ना तुम्ही तर मग गेले. काय असेल ते हातातलं घेऊन जातील.
आपको कलावंती दिखेगा, प्रबलगढ़ दिखेगा, सालगढ़ दिखेगा, मिर्ज़ा पॉइंट आ रहा है, छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू। रिवर्स वॉटरफॉल, पानी कैसा येते मंदिर पण आहे इकडे माथेरानमध्ये, एक नाही खूप आहेत, ठिकठिकाणी आहेत. श्री राम मंदिर, श्री पिसन्नाथ मंदिर, माथेरान. मंदिर बघा. तर मित्रांनो आपले प्रिन्स भाऊ चाललेले आहेत, तर आम्हाला त्यांनी सर्व दाखवलेलं आहे काय कुठे काय काय होतं ते, आणि थोडे पॉईंट मिस झालेले आहेत. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा आमचे काय काय चुका झाल्यात त्या. तो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.